बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची चढाओढ पाहायला मिळतेय। असं असताना ठाण्यातील एका होर्डिंगने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत असणाऱ्या नितीन सिग्नलवरच हे भलं मोठं होर्डिंग उभारण्यात आलंय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाजवळ होर्डिंग लावण्यात आलंय। होर्डिंगवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा फोटो लावण्यात आला असून त्यावर कमळ चिन्ह आणि खाली देवाभाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला असं लिहिण्यात आलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो मोदींच्या सोबत दाखवण्यात आलाय। मात्र अजित पवार या होर्डिंग मधून गायब आहेत। त्यामुळे सध्या ठाण्यात एकच चर्चा सुरू झाली आहे। आता या होर्डिंगमुळे महायुतीत श्रेयवादाची लढाई पाहायला मिळतेय। या होर्डिंगची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत चढाओढ असल्याचं समोर आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घराजवळ हे भलं मोठं बॅनर लावण्यात आलेलं आहे। महायुतीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो मात्र गायब आहे। त्यामुळे महायुतीतील चढाओढीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्याच घराजवळ हे भलं मोठं बॅनर लावण्यात आलेलं आहे। हे बॅनर मात्र सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसतंय। फडणवीसांचा मोठा फोटो या बॅनरवर लावण्यात आलेला आहे। तसेच देवाभाऊ लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला असं म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे। विनय, ठाण्यात लावलेलं हे भलं मोठं बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतंय, काय नेमकं घडलंय? नक्कीच आपण पाहिलं की राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये कशाच पद्धतीने चढाओढ सुरू असताना पाहतोय आपण। वेगवेगळ्या तिन्ही पक्ष आपापल्या परीने ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांकडून सुरू आहे। मात्र ठाण्यामध्ये हे पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बॅनर लागल्यामुळे चर्चेला नवीन उदाहरण झालेलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या काही अंतरावरतीच हा मोठा बॅनर लागलेला आहे। म्हणजे घोडबंदर रोडला आपण जातो मुंबईकडून त्याच मुख्य रस्त्यावरती हा मोठा बॅनर लागल्यामुळे ठाण्यामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे। पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विशेष म्हणजे आणखीन एक महत्त्वाचं की त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पंतप्रधानांबरोबर फोटो आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मात्र त्या बॅनरवर फोटो नसल्याने आणखीन त्या चर्चेला एक वेगळं उदाहरण आलेलं आहे। आणि यामुळे महायुतीमध्ये आता ठाण्यामध्ये देखील म्हणजे मुख्यमंत्र्यांचा ठाणे शहर आणि या ठाण्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेवरून आता चढाओढ सुरू होताना दिसते। नक्कीच विनय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।